हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की मावशी तुम्ही आम्हाला मटणाची भाजी दाखवा परत. आता मी 2-3 वेळा दाखवली, परत एकदा म्हणलं मटण आणले तर दाखवावं रेसिपी. तर मटण स्वच्छ धुवून घेतलं मी. अर्धा किलो मटण आहे, त्याप्रमाणे सांगते तुम्हाला मी. अर्धा किलो मटणला थोडंसं खोबरं आणि थोडंसं 1 टमाटा आणि कांदा भाजून घेतला अगोदर. मटण स्वच्छ धुवून घेतलं. नंतर मग मला सूप पण करायचं होतं. त्याच्यामुळं मी अगोदर मटण, अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली. 1 चमचा तेल टाकायचं, जास्त टाकायचं नाही सूपला. मग ते चांगलं फ्राय होऊ द्यायचं, म्हणजे कच्चं ठेवायचं नाही जास्त. थोडासा त्याला कलर येऊ द्यायचा आणि मग हळद टाकायची. हळदीनंतर मग आपलं मटण टाकायचं त्याच्यामध्ये. आणि मटणचं सूप जर पाहिजे असेल तर आपल्याला मीठ बरोबर टाकायचं. जास्त टाकायचं नाही, कमी पण टाकायचं नाही. नाही, कमी टाकलं तर चालेल, कारण आपण वरून घेऊ शकतो. पण जास्त टाकल्यावर सूप बेकार लागतं. नाही, मटण आता सर्व मी धुवून स्वच्छ टाकलेलं आहे. आपल्याला किती सूप पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. कुकरमध्ये कसं जास्त पाणी टाकलं तर शिट्टी बरोबर होत नाही, पाणी बाहेर येतं ना शिट्टीमधून. त्याच्यामुळं काय करायचं, थोडं पाणी टाकायचं आपल्याला. आणि नंतर मग तुम्ही गरम पाणी त्याच्यामध्ये उकळून दुसरं पाणी टाकलं तरी चालेल. इकडच्या बाजूला तोपर्यंत गरम पाणी ठेवायचं करायला. मीठ अंदाजाने टाकायचं. अर्धा किलो असलं मटण आहे, पण आपण दोघंच खायला आहे, त्याच्यामुळं मी चला म्हणलं. मग त्याच्यामध्ये मी सुक्कं पण केलं, सूप पण केलं आणि रस्सा पण केला. मीठ बरोबर टाका, जास्त टाकलं तर खूप बेकार लागतं. मिठाचं हात आखडता घ्या, कारण काय म्हणतात ना, हातचं मीठ चाळणी आहे, अशी म्हण आहे बरं का एक. म्हणून आपण कधीही स्वयंपाक करताना मीठ वगैरे सगळं बरोबर झालं, हा मस्त झाली भाजी असं म्हणतात की नाही, तशी गत आहे बघा ही. खाणाऱ्याचे हात बापरे. आणि त्याच्यामध्ये आपल्या हाताला इतकी चव असते ना. कोण कोण बघा इतकं काय काय मसाला वगैरे घालते, चवच नसते त्यांच्या हाताला. मग 1च टमाटा घेतलेला आहे, अर्धा कांदा घेतलेला, मोठा कांदा होता. आणि मिक्सरला बारीक पेस्ट करायची. पेस्ट बारीक करायची, अबड दबड ठेवायचं नाही कधीही, तरच ते मटण छान लागतं. हे दोन्ही केलं बघा, म्हणजे रस्साला पण आणि सुक्याला पण पेस्ट केली मी. गरम पाणी झालेलं आहे. चला मग मस्तपैकी गरम पाणी त्याच्यामध्ये टाका. सूप तयार आपलं. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करा. तुम्ही जास्त शिट्ट्या केलं ना तर ते जास्त शिजलं तर छान लागत नाही मटण. 3 किंवा 4 शिट्ट्या करायच्या, जास्त शिट्ट्या करायच्या नाही. मसाला पेस्ट तयार झाली आपली. तोपर्यंत आपण इकडं मसाला वगैरे फ्राय करून घेऊया. आणि नंतर मग मटण शिजल्यानंतर आपण रस्सा पण करूया. त्याच्यासाठी एक कांदा घेतला होता ना मी, त्यातला अर्धा राहिला, मग अर्धा करा कापून घेतला वेळीने. मला चाकूने कांदा कापता येत नाही, त्याच्यामुळे मस्तपैकी वेळीने उभा कांदा कापून घेतला. तुम्ही कोणत्याही प्रकारचा उभा, चौकोनी, कसाही तुम्हाला वाटेल तसं कांदा कापून घेऊ शकता तुम्ही, पण मला उभा आवडतो कांदा. सुक्या मटणच्या भाजीला, चिकनच्या भाजीला उभा कांदा छान लागतो. टमाटे मी टाकणार नाही, कारण 1 टमाटा आपण प्युरीमध्ये टाकलेला आहे, ग्रेव्ही केलेली आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे. कांदा घेतला आणि माझ्याकडे कोथिंबीर नव्हती आज, जायला कंटाळा केला, आणलीच नाही कोथिंबीर. बिना कोथिंबीरचंच केलं आज. कोथिंबीर असलं ना मस्त दिसते वरून टाकल्यावर कोथिंबीर. आणि घरचे मसाले वापरलेत सगळे बरं का मी, कुठलाही कसलाही मसाला टाकलेला नाही. तेल टाकायचं, कांदा मस्तपैकी कलर येऊ द्यायचा, कांदा कच्चा ठेवायचा नाही. थोडासा कांदा मऊ करायचा, लवकर मऊ तुम्हाला पाहिजे असं तर थोडंसं मीठ टाकायचं. बघा कांदा कसं तड 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 करायला लागलाय ना. मी आवाज म्यूट केला आहे, कारण मी जेव्हा भाजी बनवत होते तेव्हा काका कोणातरी मोठ्याने बोलत होते, तो आवाज मिक्स झाला आहे, म्हणून म्हणलं मी आवाज सगळा म्यूट केला आहे. नाहीतर मस्त होता आवाज आपला. कांदा भाजलेला, कुकरच्या शिट्ट्या झालेल्या, आवाज पाहिजेच त्याच्यामध्ये खरं. चला परत कधीतरी करूया, काका घरात नसताना एखादी रेसिपी करेल मी तशी. हळद टाका,
त्याच्यामध्ये लाल तिखट. तेलामध्ये का टाकायचं तर कलर मस्त येतो, म्हणून तेलामध्ये हळद का टाकायची, चांगली हळद भाजली जाते. आणि घरचं तिखट आहे बरं का, काळं तिखट म्हणतात, इसूर बी म्हणतात. मग ही ग्रेव्ही पण टाकली. सगळं अंदाज टाकायचं, त्याला प्रमाण काय नसतं, कारण आपला रोजचा हात बसलेला असतो. तुम्हाला जर सांगायचं असेल तर मी अर्धा किलोला फक्त त्याला सुक्याला अर्धा कांदा मोठा होता टाकला, आणि टमाटर छोटं एक मिडियम टमाटर टाकले, 1 चमचा काळं तिखट टाकले, 2 चमचे लाल तिखट टाकले. लाल तिखट एवढं तिखट नाही आमचं. मीठ टाकायचं म्हणजे मसाला चांगला आपला भाजतोय. बघा बरं किती मस्त गरगर गरगर गर फिरवून घ्यायचं त्याला मस्तपैकी असा, आणि मसाला चांगला भाजा, त्याच्यामध्ये परतून घ्या. त्याला पण कलर येऊ द्या, थोडा तेल सुटू द्या, आणि मग तुम्ही मटण टाका त्यात. तोपर्यंत तिकडे मी रस्साची पण तयारी केली. तेल आपल्याला हवं तसं टाका. डाएट असेल तर कमी टाका, डाएट नसेल तर खा, भरपूर खा, काय नसतं. कारण आपण मटण रोज रोज नाही खात, आम्ही पण नाही रोज रोज, कधीतरी खातो. मस्तपैकी पण लाज टाईम आहे, वेळ आहे, निवांत दुपारी केले मटण मी. सकाळी नाश्ता झाला होता. बघा इकडं आपली ग्रेव्ही कशाची तयार झाली, सुक्याची तयार झाली, आणि रस्स्याची पण तयार झाली. दोन्ही ग्रेव्ही सेम आहे, फक्त त्या ग्रेव्हीमध्ये मी कांदा टाकला नाही, फक्त आपली ग्रेव्ही आणि तिखट मीठ मसाला टाकला आहे. लाल तिखट, गावाकडे इसूर म्हणतात त्याला. हां, काय भारी लागतं इसूर, लई भारी लागते गावाकडचं तिखट. इथं पण मी करते बरं का, पण ह्यावेळेस नाही केलं मी, गावाकडंच करून घेतले. कारण आमच्याकडं कसं तिखट करणारे आहेत गावाकडे, म्हणून मी घेतलं करून. पण आपण स्वतः केलं तर खूप भारी लागतं. अंदाज टाकायचं, जास्त तिखट असलं तर कमी टाका. तुम्ही जर झणझणीत खात असाल तर झणझणीत करा. आणि ह्याला ना दुधावरची साय असते की नाही घट्ट, ते घ्यायची वाटीमध्ये, आणि ते चांगली फेटायची, आणि ते पण टाकायची ग्रेव्हीमध्ये 2-2 चमचे. खूप छान लागते. आणि मटण झणझणी तिखट असलं तर जसं म्हणजे झणझण होत नाही, तिखटपणा कमी होतो त्याचा. त्याच्यामुळं तुम्ही क्रीम पण टाकू शकता दुधावरची, आणि फ्रेश क्रीम असेल तर एकदम भारी लागतं. जास्त कांदा नाही, जास्त टमाटा नाही, उगी थोडं थोडं टाकायचं. एक कांदा त्याच्यात मी अर्धा केलेला आहे. बघा सुक्कं मटण शिजलेलं आहे, त्याचं मी सूप काढलेलं आहे पहिल्यांदा. किती खाणार ना आपण, आम्ही दोघंजणच आहे, त्याच्यामुळे सुक्कं पण केला, रस्सा पण केला. बस होतं एवढा रस्सा. त्याच्यामध्ये मग विसरून असतं ना आपलं मिक्सरचं भांड्याला, मसाला लागलेला असतो भरपूर, त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी वगैरे टाकून थोडं विसरून ते पण टाकायचं नाही. कष्टाचं असतं ते, काहीच फेकायचं नाही. अन्न कमी करायचं, थोडं कमी जेवा, पण उगी वेस्ट करू नका जास्त करून. जेवढं लागेल तेवढंच करा. महाग असतात खूप मसाले वगैरे सगळं. बघा बरं भारी टाकले का नाही मी. इकडं बघा किती मस्त झालं आपलं सुक्का मटण. आणि चिकन पण सुक्कं करू शकता. तुम्हाला जर 4 जण खाणार असेल, अर्धा किलो मटण बास होते, तर तुम्ही रस्सा करू शकता. आणि सुक्कं पण पाहिजे असेल तर अर्धा किलो तुम्ही चिकन पण सुक्कं आणून सुक्कं चिकन पण करू शकता. भारी लागतं एकदम. किंवा नुसतं कधी कधी भाकरी मटण पण छान लागतं. मी आता दोघंच खाणार आहे म्हणून केलं बरं का. अशा प्रकारे आपली आमटी झाली. उकळल्यानंतर आमटीला परत घट्टपणा येतो, माहीतच आहे सगळ्यांना, काय सांगायचं म्हणा. कसं वाटली भाजी मला नक्की सांगा. आवडली तर आवडली म्हणून सांगा. कोथिंबीर नाही बरं का, संपली म्हणून कोथिंबीर नाही टाकली मी. हे बघा सूप पण तयार केले मी, दोघांसाठी 1-1 वाटी सूप काढलेलं आहे. सुकं मटण झालेलं आहे, रस्सा पण झालेला आहे, तांबडा रस्सा म्हणतात ना तसा. आणि हे पण सुकं आपलं सूप पण तयार झालेलं आहे मिठाचं. त्यात 1-1 पीस टाकलेलं आहे फक्त मी. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. झणझणीत मटण रस्सा, सुकं मटण आणि सूप, मटण सूप. नक्की आवडेल तुम्हाला पण.
खूप छान लागते.